जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज परत विषय घ्यायचा म्हटलं तर आयुष्य कशा प्रकारे सोपं आहे आणि आपण त्याला किती अवघड करून बसलो आहे याच्यावर काही बोलूया. मी शार्दूल जाधव आणि मला जेव्हा 4 वर्षापूर्वी मुलगा झाला, 4-5 वर्ष झाले, त्यामध्ये मी आत्तापर्यंत त्याचं न्यूमरॉलॉजीने, राशी भविष्याने, बऱ्याच साऱ्या गोष्टींनी त्याचं आयुष्य पुढं सुखकर कसं होईल यासाठी बरेच प्रयत्न करतो. त्यामुळं त्याच्या आयुष्यात अंकशास्त्राचं काय महत्त्व असेल, ज्योतिषचं काय महत्त्व असेल याच्यावर बराच अभ्यास आता केला आहे. यूट्यूबनी म्हणा, पुस्तकातून म्हणा, बऱ्याचशा गोष्टीतून मी ग्रोथ होत झालो आणि त्यातून आता मी जेवढे व्हिडिओ बघितले, जेवढ्या मुलाखती बघितल्या तज्ज्ञ मंडळींच्या, त्याच्यातून खरंच एक गोष्ट समोर येते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले गुण जे तुम्ही आहात, ज्याच्याने तुम्हाला पुढं अडचणी येतात ते जर बदलू नाही शकले तर तुम्हाला कोणतंही ज्योतिष, अंकशास्त्र काहीही करू शकत नाही. उपाय म्हणसाल तर तुम्ही उपाय करा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये अडकूनच राहणार. कारण की मोक्ष जे आपलं अंतिम टप्पा आहे त्यापर्यंत जाताना साध्या सोप्या मार्गात जर समजून घ्यायचं झालं तर मोक्ष म्हणजे काय की जे आपल्यामध्ये नाही आहे. जर आपण चांगले व्यक्ती असं जर आपल्याला वाटत असेल, पण आपल्यात काही खराब गुण असतात की जसं आळस करणं, एखाद्याला तोंडावर सरळ तोड उत्तर देणं, एखाद्याशी खूपच चांगलं वागणं, नाही न म्हणता येणं, या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टींवर जेव्हा तुम्ही विजय मिळवाल किंवा या सगळ्या गोष्टींना तुम्ही गो थ्रू होऊन तुम्ही तुमचं आयुष्य किती सरळ प्रकारे जगू शकाल, ज्याच्याने तुमचा कोणालाही त्रास होणार नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदम साध्या सोप्या मार्गाने प्रगती करत राहाल. यालाच या जीवनात मुक्ती म्हणता येईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. जय शिवराय.